स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आगामी महापालिका निवडणुकीत महायुती विरोधात संघटितपणे लढा देणं आणि त्यासाठी एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज इथल्या काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीची पहिलीच बैठक झाली। यावेळी एकमतानं हा निर्णय घेण्यात आला। राज्यातल्या 227 नगरपालिका, 28 महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। याबाबतच्या दाखल झालेल्या याचिकांचा विचार करून उच्च न्यायालयानं सप्टेंबरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांचीही आज काँग्रेस कमिटीत पहिली बैठक झाली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, उबाठा शिवसेनेचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण, भरमा कांबळे, बाबासाहेब कोतवाल, शिवाजी भोसले, इस्माईल समडोळे, रणजित जाधव यांच्यासह प्रमुखांनी आपली मतं मांडली। प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावस्कर यांनी महाविकास आघाडी आतापर्यंत सत्तेच्या लालसेपोटी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कार्यरत आहे। लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेनं साथ दिली आहे, त्यामुळे आता महापालिका निवडणुकीला एकसंघपणे सामोरं जाऊया। त्यासाठी आपणच गावचे राजे असल्याच्या आविर्भावात मिरवणाऱ्या नेत्यांना लगाम घालण्यासाठी जनतेचे आणि स्थानिक प्रश्न घेऊन सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन केलं। राहुल खंजारी यांनी निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे आपली त्याला सामोरे जाण्याची तयारी हवी। लढाई करण्याची मानसिकता केल्याशिवाय यश मिळणार नाही, त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागण्याचं आवाहन केलं। माजी आमदार राजीव आवळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर होत असतात, त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्यानं जनतेची कशी फसवणूक होतीये यासह स्थानिक मुद्दे घेऊन जनतेसमोर जाण्याचं आवाहन केलं। सागर चाळके यांनी सर्व विरोधक एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे आपापल्या भागात चाचपणी करून कोण निवडणूक लढू शकतो, निवडून येण्याची क्षमता कुणामध्ये आहे याचा सारासार विचार करून निवडणुकीला संघटितपणे सामोरे जाण्याची तयारी करण्याचं आवाहन केलं। मदन कारंडे यांनी अपयशानं खचून न जाता जिद्दीनं आणि संघटितपणे काम करूया, त्यातून नक्कीच परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला। चर्चेअंती महापालिका निवडणुकीला संघटितपणे लढा देण्याचा आणि त्यासाठी एकाच चिन्हावर ही निवडणूक लढवण्यावर एकमत झालं। बैठकीला प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे, राजवर्धन नाईक, मलकारी लवटे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, अभिजित रवंदे, नागेश शेजाळे, रसूल नवाब, बिस्मिल्ला गैबान यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते।